चला तर मित्रांनो, आता आपण बनवूया मोमोज. मी आता 2 प्रकारचे मोमोज बनवणार आहे. त्यासाठी मी मैदा आणि मीठ टाकून कणिक भिजवून घेतले आहे, चांगले मऊसर. आता हे कणिक भिजवून झाल्यानंतर आपण त्याला हाय मित्रांनो, आता आपण बघू शकतो आपण मोमोजसाठी साहित्य रेडी केले आहे. पहिले घेतला आपण कोबी बारीक चिरून, नंतर घेतला गाजर, ते बी बारीक चिरून घेतला. नंतर आपण बघू शकता मी आता कोबी आणि गाजर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे. पनीरचं किस करून घेतलं आहे. मिरची आणि लसूण बारीक केले आहेत. एवढं साहित्य आपल्याला आता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. मी हे मिश्रण कढईमध्ये भाजून घेत आहे. चांगल्या कढईमध्ये भाजून घ्या. मी आता भाजी करपवून घेतली आहे, तर बघू शकता तुम्ही. आता यामध्ये आपण टाकूया पनीर केलेला किस. अशा प्रकारे मी आता मोठी पोळी लाटून घेते. त्यानंतर गल्लासाच्या सहाय्याने आपण याला आकार देऊ शकतो. अशा प्रकारे आपण आकार देऊ शकतो. अशा प्रकारे मी छोटे छोटे पोळ्या लाटून घेतल्या आहेत. यात आपल्याला आता सारण भरायचं आहे. हे सारण आहे. यात आपण आता मीठ टाकून घेऊया. बघू शकता आता तुम्ही. अशा प्रकारे आपण मोमोज तयार केले आहेत. हे आपण आता यामध्ये आपण चीज टाकले आहेत, फ्राय करायचे आहेत. आणि हे आपण बाफून घेऊया मोमोज. त्यासाठी मी गरम पाणी अशा प्रकारे बघू शकता फ्रेंड्स, मोमोज तयार झाले आहेत. हे डीप फ्राय केलेले चीज मोमोज आणि हे साधे मोमोज रेडी झाले. चला आता या खायला.